जय शिवराय सर. जय शिवराय बोला. हां सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता वातावरण चेंज व्हायला लागलेलं आहे सर. नक्कीच नक्कीच. तर आता हे 7-8 तारखेला कोणत्या कोणत्या जिल्ह्याला पाऊस पडणार आहे? कसा राहणार ते जरा सविस्तर माहिती द्या सर. नक्कीच वातावरण हे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आजपासून सक्रिय व्हायला सुरुवात होईल. ठिकठिकाणी आज संध्याकाळी पूर्व विदर्भातल्या आणि पूर्व मराठवाड्यातल्या भागांमध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. आजच्या 5 मेला सुद्धा हां. पावसाचा जो काही प्रभाव आहे तो पुसद असेल, डिग्रस परिसर असेल, इकडे खाली यवतमाळ पट्टे असतील, हं, जो काही आपण नांदेड किनवट वगैरे भाग म्हणतोय. हं, त्यानंतर बीड मध्ये मोजक्या ठिकाणी, परभणी केज मध्ये मोजक्या ठिकाणी, माजलगाव मोजक्या ठिकाणी, लातूर धाराशिव देखील मोजक्या ठिकाणी अशा प्रकारचा हा पाऊस आहे. हं. वातावरण अतिउष्ण आणि ढगांच्या जास्त गर्दीमुळे काही ठिकाणी कमी अधिक सरी देखील कोसळू शकतात. जास्त काही मोठी व्याप्ती नाहीये, पण वातावरण मात्र आजपासून हे बदलायला सुरुवात होते, याची पूर्वकल्पना तुम्हाला मागे पण दिली. हां, हां. उद्याचा शेड्यूल असा आहे की नाशिक मार्गे दक्षिण भाग, दक्षिण मराठवाडा, पूर्व विदर्भ उद्या सुद्धा अशाच प्रकारे वातावरण असेल, म्हणजे हं. 6 मेला. आता मात्र मेन विषय येतोय 7 आणि 8 तारखेचा आणि 9 तारखेचा. हो. हा महत्वाचा आहे, कारण की कर्नाटक मधल्या भागांमध्ये जे सोलापूर साईड, लातूर साईडचा जो भाग आहे, अशा भागांमध्ये पाऊस ऍक्टिव्हिटी झाल्यामुळे लातूर, नांदेड, सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारा, पुणे परिसरामध्ये हा पाऊस ऍक्टिव्ह होण्याचा अंदाज आहे आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्याचा प्रयत्न करेल. हां, कारण की हां. सोलापूर, धाराशिवचा, बीडचा समावेश आहे. तिकडे विदर्भात तुरळक ठिकाणी वगैरे राहील. त्यानंतर लगेच 8 तारखेला सुद्धा हे वातावरण आवर्जून पूर्व विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे वगैरे, सांगली, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव क्षेत्र, बुलढाणा क्षेत्र, अकोला, अमरावतीसह गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, हां. वाशिम सुद्धा समावेश आहे. म्हणजे सरळ सरळ शेतकऱ्यांना 7, 8, 9, 10 जी तारीख मागच्या वेळेस सांगितली ती आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर 14 नंतर जी वाढ होईल सांगितली ती 16, 17, 18, 19, 21, 22 पर्यंत देखील ती वाढ हं. अपेक्षेपेक्षा बरी होती. आणि बागायतदार शेतकऱ्यांना, मिरची उत्पादक शेतकऱ्यांना किंवा इतरही शेतकऱ्यांना याच्यामध्ये आधार फक्त एवढाच मिळेल, हे जे वाढलेले टेम्परेचर आहे, हे टेम्परेचर काही ढगांच्या सरींमुळे किंवा कुठेतरी पाऊस पडल्यामुळे ते कमी होण्याचा अंदाज आहे. आणि हं. त्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हणलं तर आता हे जे अवकाळी आहे, खराब वातावरण आहे, हे कंटिन्यू आता पावसाळ्यात जमा झालेलं आहे. म्हणजे आता 15 दिवस ढगच येणार नाही किंवा आभाळच येणार नाही, असं आता वातावरण तुम्हाला स्वच्छ सूर्यप्रकाशित पाहायला मिळणार नाहीये. हो, हो. जे 7, 8, 9 पासून हे वातावरण सक्रिय होऊन जाईल, की नंतर थोडासा मग आता 22 तारखेनंतर थोडंसं 4-5 दिवस कमी झाल्यासारखं पाहायला मिळालं, की लगेच पुन्हा 28 ला परत सक्रिय होऊन जाईल. म्हणजे असं हे चालू राहणार आहे. हो. आणि मान्सूनच्या बाबतीत जे मग तुम्हाला मागे सांगितलंय, की अवकाळीमध्येच मान्सून सक्रिय होऊन जाईल, त्यामुळे घाबरण्यासारखी कंडिशन नाहीये. हं? आता हं. थोडक्यात पुन्हा एकदा ह्या पावसाबद्दल सांगतोय, जे आता या 2-3 दिवसामध्ये ऍक्टिव्ह होणार आहे. हा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे आणि ठिकाणी बागायतदार शेतकऱ्यांना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थोडं टेम्परेचर पासून दिलासा मिळेल किंवा काही ठिकाणी चांगला पाऊस पडून दिलासा मिळू शकतो. पण हे 100% भागांना घडत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे आणि मला सुद्धा मॉडेलनुसार तेच दिसतंय. पण काही मोजक्या भागाच्या शेतकऱ्यांना, 10-20 गावांना त्याचा फायदा नक्की मराठवाडा, विदर्भ, दक्षिण महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो. हो, हो. आणि सगळ्यांना फायदा असा होईल की टेम्परेचर मुळे जे काही पाण्याची आवक वगैरे ज्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये दिलासा हा या भागांना होऊ शकतो. बाकी सविस्तर माहिती आपल्या तोडकर हवामान अंदाज ऍप्लिकेशन मध्ये 2 दिवसात स्टार्टअप करतो आणि आजच्या लाईव्ह मध्ये, फेसबुकमध्ये, युट्यूबमध्ये तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा संध्याकाळी 7:30 वाजता. हो, हो. धन्यवाद हम्म. सर. नक्कीच, धन्यवाद.